तर पुण्यामधली आणि छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहत असताना आता मुंबईमध्ये आपण येणार आहोत, कारण त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। उद्धव ठाकरे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, खाली मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि संपूर्ण निषेध आंदोलनाला जी आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे 11 वाजता संपूर्ण शिवसेना भवनाच्या चौकात येणार आणि काळी फिती बांधून मूक आंदोलनाला बसणार आहे आणि मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। श्रद्धा जाधव असतील, त्याचसोबत संजना गाडी, अजय चौधरी, संजय राऊत, अनिल देसाई हे सर्वच दिग्गज नेते जे आहेत ते सध्या शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सर्वच नेते मंडळी या शिवसेना भवनाच्या परिसरात येणार आणि शिवसेना भवनाच्या बाजूला असलेल्या राम गणेश गडकरी या चौकामध्ये संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण शिवसेना भवनाच्या बाहेर संपूर्ण काळ्या रंगाचा स्टेज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। निषेध एकंदरीतच या संपूर्ण महिला अत्याचाराच्या संदर्भात जो आहे तो मविया नेत्यांकडून नोंदवला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती संपूर्ण मवियाकडून देण्यात आलेली होती, परंतु या संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या विरोधात जे आहे ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात गेलेले होते आणि न्यायालयात याचिका देखील दाखल केलेली होती आणि याचिका दाखल केल्यानंतर त्यावरती निर्णय कोर्टाकडून देण्यात आला की बंद जो आहे तो बेकायदेशीररित्या आहे। त्यामुळे काल शरद पवार जे मवियाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी ट्विट करून हा संपूर्ण बंद जो आहे तो मागे घेण्यात यावा असं आव्हान जे आहे ते मवियाच्या अनेक नेत्यांना केलेलं होतं आणि त्यानंतर सर्वच मविया नेत्यांनी संपूर्ण पत्रकार परिषद घेत ही संपूर्ण जी बंद आहे ती मागे घेतली, परंतु बंद